52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 14 मे ते 17 मे सातारा या ठिकाणी होत आहे आणि आयोजक आहेत राजेश्वर प्रतिष्ठान व सातारा तालीम संघ पवार कुटुंबीय यांच्याकडे आहे जे की 100 वर्षे 100वा वाढदिवस वस्ताद साहेबराव पवार साहेब यांचा आहे आणि त्यानिमित्त ही हिंद केसरी स्पर्धा घेतलेला आहे। पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप चांगली स्पर्धा घेतलेली आहे। बक्षीस भव्य दिव्य आहे आणि त्यामध्ये जयदीप पाटील हे हिंद केसरी ओपन गटासाठी खेळणार आहेत आणि त्यांची निवड झालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील 8 पैलवानांची निवड झालेली आहे आणि 4 पैलवानांची वाईल्ड कार्डद्वारे निवड झालेली आहे। म्हणजे महाराष्ट्राचे एकूण 12 पैलवान या स्पर्धेत खेळणार आहेत। जयदीप पाटील आपल्या सोबत आहेत। महाराष्ट्र केसरीसाठी चांगल्या कुस्त्या केलेले आणि गंगावेस तालमीचे मातब्बर पैलवान आहेत आणि विश्वासदादा हरगुले यांचे आवडते पट्टे आहेत। खूप मोठी आशा आहे त्यांच्याकडनं आणि हिंद केसरीसाठी आता ती तयारी कशी चालू आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। पहिला हिंद केसरी आता 10-12 दिवसावर आलेले आहेत, एकंदरीत तयारी कशी चालू आहे त्या दृष्टिकोनातून स्पर्धेबद्दल काय सांगाल? तयारी तर चांगली झालेली। महाराष्ट्र केसरीच्या टायमाला पण तयारी चांगलीच होती आणि तयारी माझ्याकडून चांगलीच करून घेते ते विश्वास दादा, उत्तम पाटील आणि उत्तम आले का आता? हो उत्तम आलेत आणि कृष्ण पाटील सर। तर आता या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर साहेबराव पवार साहेबांनी ह्याच्या आधी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पण घेतलेली। बरोबर, कोरोना नंतर बहुतेक ती पहिली सुरुवात त्यांनीच केली 2022 ला आणि आता हिंद केसरी घेत आहेत तर बक्षीस पण चांगलं ठेवलेलं आहे त्यांनी। ह्याच्या आधी हिंद केसरीला कधीच एवढं बक्षीस नव्हतं, तर त्यांचं ते राजेश्वर प्रतिष्ठानचं मोठं योगदान असतं कुस्तीसाठी। पहलवान, कुस्तीसाठी सध्या सोन्याचे दिवस आलेले आहेत। गेले काही वर्ष आपण बघतोय वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा व्हायला, महाराष्ट्र केसरी असो किंवा हिंदू गर्जना केसरी असो, बाकीच्या शिवराई केसरी असो, सोन्याची गदा, थार, ट्रॅक्टर, आज फॉर्च्युनर, असे बुलेट, स्प्लेंडर अशा गाड्या ठेवायला फक्त पैलवानांनी केलं पाहिजे। आता हिंद केसरी मध्ये सुद्धा पहिल्यांदाच मला वाटते भारतामध्ये पहिल्यांदा एवढं मोठं बक्षीस आयोजकांनी ठेवलेलं आहे। काय सांगाल? आता हिंद केसरीला एवढं बक्षीस कधीच नव्हतं, तर हिंद केसरी पैलवानास थार ठेवलेली, उपहिंद केसरीसाठी ट्रॅक्टर आहे, तिसऱ्यासाठी बुलेट आहे, चौथ्यासाठी स्प्लेंडर आहे। तरी बक्षीस चांगलीच म्हणायचं। सोन्याचे दिवस आलेत पैलवानकीला, फक्त पैलवान केलं पाहिजे नक्कीच। आणि पुरुष खेळाडूंसाठी नाही, महिला खेळाडूसाठी सुद्धा त्यांनी बक्षीस चांगले ठेवलेलं आहे। आल्टो आहे, स्कूटी आहे, गटातले पैलवानासाठी आहे आणि 50,000, 20,000, 20,000 असं पण रोख रक्कम बक्षीस तिसऱ्या चौथ्या पैलवानासाठी, गटातल्या पैलवानासाठी ठेवलेला आहे। आणि त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सातारा तालीम संघ आणि पवार कुटुंबीय यांचा कुस्तीसाठी खूप मोठा योगदान आहे, वारसा आहे। अनेक वर्षे ते कुस्ती क्षेत्रामध्ये काम करतात। 2022 जी महाराष्ट्र केसरी घेतली ती पण खूप चांगली महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे। आणि येणाऱ्या 14 ते 17 मे दरम्यान मी एक आशा करतो की आज आयोजक एवढं बक्षीस ठेवत असले तर एक आपलं कर्तव्य आहे की या कुस्तीला ग्लॅमर आणि क्रेज देण्यासाठी आपण उपस्थित राहणं महत्वाचं आहे। तर चांगल्या कुस्त्या होणार आहेत आणि कुस्त्या कोणासोबत येणार, काय येणार ते आपल्याला त्या दिवशी स्पर्धेत कळणार आणि त्या कुस्त्या बघण्यासारख्या असणार आहे। सर्वच खेळाडू खेळणार आहेत, त्यामुळं बघायला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं एक आशा करतो, एक विनंती करतो। पहिल्यांदा तुम्ही हिंद केसरी पहिल्यांदाच खेळत असेल? हो सर, पहिल्यांदाच खेळत। तर त्याच्या अगोदर हिंद केसरी स्पर्धा कधी बघितली तुम्ही? असं म्हणजे प्रेक्षक म्हणून, खेळाडू राहू द्या, प्रेक्षक म्हणून? माझी पण ही पहिलीच हिंद केसरी स्पर्धा असणार आहे, त्यामुळं मी येतोय, तुम्ही पण या। आणि स्थळ आहे छत्रपती शाहू स्टेडियम सातारा आणि आयोजकाच्या माध्यमातून सर्वांना एक आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी। आणि जयदीप पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांनाही हिंद केसरीच्या शुभेच्छा देतो आणि हिंद केसरीची गदा गंगावेस तालमीमध्ये यावी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धन्यवाद।